मी तर खरं डायरेक्ट असं धरलो होतो, डायरेक्ट ब्रेसवर इम्पॅक्ट. हाय गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आता हा ब्लॉग मी का बनवतोय, आम्ही कुठे चाललोय एवढ्या पावसाचं. सकाळी 6 निघायचं होतं, चोरगे येतोय ना, कोण उठलेलंच नव्हतं. मग 7 वाजता शिंदे उठला, सगळ्यांना उठवलं आणि आता आम्ही निघालोय. फेल मॅनेजमेंट एकदम फेल रोजरी थिंग्स. बाळा आता झालं होतं कल्याण मध्ये येण्या भोकाचा, त्याला हॉर्न मारतो गाडी एवढीच्या गॅपनी, नाही तर धडकलो. आणि त्या कालच्या रोडनी इरटिगा येत होती भाऊनी, असली गेली नाही. झालं भाऊ, परत शिंदे भाऊ आपण कुठे चाललोय जरा सांगा. टेमघर डॅम तिथे कुठं? आपल्या घरापासून आहे 40 किलोमीटर. तिथेच जरा फिरायचंय, गुंडरायचंय जरा जास्त. आज वेळ नाही अरे आपल्याला. केवढा आवरून आलाय पण. वेळेत घरी यायचंय. Crazy. मी ह्याला मी त्याला हे नाही विचारलं, मी त्याला विचारलं तू शूज घातलेत का नाही. मला म्हणते चप्पल घातली मी. चप्पल उंगाला लावून ना मार वाजता. आला का छपरी? अरे काय आला का? नाही अंडीत बरोबर भिजशील. आणि इथं मला घ्यायला गाडी आतमध्ये घ्या. बघ की पाऊस आहे जोरात. काय किती भिजला? ए सोड, लय घरी जाऊ दे, लय भिजला. अरे पाऊस पडतोय मोरे, पाऊस हा गर्लफ्रेंड सोबत चालला बाहेर आणि इथे तुला 2 मिनिटं भिजायला तेव्हा हे सगळे बस माग नको रे. तू मला गाडी चालू ना मग. या हॉटेलला चहा प्यायला थांबलो होतो. एवढ्या पावसात आम्ही का चाललोय काय माहिती. एवढ्या पावसात आपण काय भिजणार आहे, कुठं भिजणार म्हणतोय, फिरणार कुठे आहे आपण. त्या टॉवर वर जाऊन थांबूच मला वाटतं. ए शिंदे दे की चोरगेला चालवायला. नको 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 काय राव, गाडी आत पुढे तू काय वाटतं? तसलं ड्रायव्हर वाटतो. नाही तू काय बोललो परत बोल ना. काय मलाच माहिती नाही काय म्हटलं. वाटलं बोल ना मॅडम, कसलं ड्रायव्हर वाटलं. टेम्पो चालवणार का? चोर घे अरे, तुझ्या टेम्पोत फिरायचंय आपल्याला. कधी आणतोय, कधी मार्केट मध्ये आणतोय. टेम्पो नाही रे, त्याचा पिकअप आहे. सॉरी गाईज, पिकअप आहे त्याचा, टेम्पो नाही. कळलं? माझी गाडी होऊ दे. कोणती घेणार आहे सांगायचं नसतं. इर्टिगा का? सांगायचं नसतं. बुलेरो. मनीष तिच्यात मनीष करणार. नाही ओमनी घेऊ का भाऊ? बुलेरोला तो जी वॅगन करणार, मग मनी करणार. 6,000 रुपये गाडी. अरे लोकल आहे. माझ्या बाहेर निघलं की तिचा पाय धरला. पडलं इकडेच आहे का? नाही रे, पाम काहीतरी पुढे ते लय पुढे. अरे बघ इथंच भारी आहे, हेच भारी आहे. गेट पुढे जायचं का चढून बिडून? हाईस्ट करायची का? हाईस्ट करायची. जिन्ने तुझा पाम ट्री बुडला असेल तरी वाटतंय. काहीतरी शोधून काढलं. येईल का वर रिव्हर्स. जाऊ दे बघू, चल. 4x4 आहे. पाणी खाली पाण्यात जायचं. पामट्री आली ते बघ, इथंच टार्झन लावायचं. मला स्टोरी काढायची. अरे चल. मोठा राईट साईडला. आईस तू इकडेच खाली पाणी R15 टाकलेलं ना खाली. इथं नाही, ते जाधववाडीचं. तू इथं पहिल्यांदा आलं ना तू? आपण तिकडे पहिल्यांदा आलोय मी इथं. दिसतंय इथनं. पाणी बघ तुझी.
आमचा कोकणाचा प्लॅन नाही झाला म्हणून आम्ही या बीचवर आलोय. हे बघा हा पाम ट्री. काय संबंध असं ना छत्री आपल्याकडे. नाही मी नाही आणली घरी. इंडियन ऑइल स्पॉन्सर. जाऊ दे पाण्यात जाऊ दे. ए बस पिकअप मागू आपण. पिकअप मागू की पिकअप मागू. हे पडशील. लय थंडी वाजती लय वार आहे. मी तुला वाकवणार. स्पॉट मेन कॅरेक्टर तू इथं पहिले तुलाच मारवायचं. फोटो काढ ना. हे फुल एक्स्टेटिक टेमगड डॅम हे असंच आहे ना लोकेशन. या लोकेशन टेमगड डॅमच्या इकडे आहे. काय करतो अडवून धरतो. कपडे काढ तरी फक्त व्हिडिओ बघा. कोण काढते कपडे. रेकॉर्डिंग कर ना. 4,000 रुपयासाठी काय करतो. सगळं आणणार आहे. सगळं कपडे एवढ्यांवरती जाऊन नाचणार होतो. पण चोर के चल 5,000 रुपये जाचत. कट. काय नाही करते. नो चोर घेऊन 5,000 रुपये. 4,000. अरे बॅटरी डाऊन. 4,000 रुपये देते त्याला पोरं कपडे काढायचे. लाईट बंद कर. कपडे तुझी लाईट बंद कर ना. काढ पटपट. दिसतंय रे. दिसतंय. दाखव तू फवड दाखव पहिलं. झूम. बस. थांब परत. टेमगड डॅमच्या इथला पॉइंट आहे. एकदम चिल घ्यायचं बसायचं निवांत. एकदम पाण्याच्या जवळ येऊ शकतो. आणि कार पण येत आहे. एकदम इकडनं रोड आहे. आम्ही बाईकवरच येणार होतो. मी आणि आयुष. पण आता हे सगळे ॲड झाले मग परत कारमध्ये. नाही तर कोण नसतं आलं तर मग आम्ही बाईकवर येणार होतो. जवळ आहे. अर्धा तास वगैरे लागतो. अर्धा पाऊण तास. हे डॅमचंच आहे सगळं पाणी. इकडे डॅम आहे. लोकेशन फेल नसतात. पोरं फेल आहेत आमची पण. 2 आठवडे झालं या लोकेशनसाठी प्लॅन चालू होता आमचा. या विकेंडला आमचं ठरलं होतं कोण नाही आलं तर दोघंच यायचं. बाईकवर यायचं. काल रात्री मग हे तिघं हो बोलले. आता मीटिंग गिव्ह स्पेस.
ते सांग की रावजी कृषी पुशअप काय मारत रोज काय थांब अरे आणि केला काहीतरी ते जाऊ दे पुशअप तर रोज नाही मारत का छाती दुखते सुशील भाऊचं नवीन ज्ञान घ्या जिम करताना पुशअप्स नाही मारायचे दररोज पुशअप्स नाही मारायचे नाही दररोज पुशअप मारायचे दररोज पुशअप नाही मारायचे नाही दररोज पुशअप मारायचे दररोज पुशअप नाही मारायचे का नाही मारायचे सांग का नाही मारायचे अरे पण का ते त्रास होतो म्हणून नॉर्मल 5-10 ठीक आहे भाई पोरं नाही म्हटलं 20-25 मारतात 5-10 म्हणजे काय भाऊ? 5-10 काय आकडा आहे का तो? अरे तसं नाही अरे वॉर्मअप साठी मारतात ठीक आहे Warm-up? वॉर्मअप काय वॉर्मअप करतो डिपेंड करतो तू काय मारतोय काय करतो ते आता बघ, जर तो वॉर्मअप त्याचा वॉर्मअप आहे झालं का रे? बरं तू तुझ्या गर्लफ्रेंडला सांगितले काय की हा, तुला बघ नाही की. बोलल्या ब्लॉग हा, मध्ये सगळं vlog. दिसणार आहे तिला मग तेव्हा तिला स्नॅप नाही टाकलंय बरं आज तारीख अच्छा, काय तिला माहिती नाही का इथं आलाय आज तारीख काय चोरगी खोट तारीख काय घेऊ दे नंतर रडायचं आज 28 तारीख आहे 28 तारीख आहे ना सकाळचे 9:30 वाजले काय पुढं काय पुढं बोल की. काय सांगतोय फक्त मी सांगतोय म्हणजे जर तिने ब्लॉग बघितला की तिला कळलं टाईप कसं रेकॉर्ड केले स्नॅप जाऊ दे स्नॅप राहिलं बाजूला त्याची गाडी मारली गेली 9:30 वाजता यांनी पुशअप मारले वॉर्मअप केला ए, अरे हरामी अरे काही स्क्रिप्ट मधला एक व्हिडिओ राहिला म्हणून शिंदे परत गेलाय अरे पडशील ते बघ एवढं बघ बघा काहीच कष्ट बघायचे काय बोलताय नीट बोलला कळलं असं. अरे कहना क्या चाहते हो? कुर्ता घातलाय तू असं quick access देऊ का तुला? क्विक ऍक्सिस हा मी तू घबरा ब्लॉग चालू एवढा बेस्ट बोलला मी बोललो की रडतो तू मग असा नसतो असा लहान पोरासारखा असा लहान पोरासारखा रुजून नसतो असा बोलत काय आपली गाडी तोडून दे लवकर काय करायचंय जायचंय कसं काय जाऊ शकतो किती लांब किती लांब आहे बघ वीक अगो कोण इच्छित अरे तू अरे रिव्ह्यू नाही आहेत कुणाचे काय उलट किती किलोमीटर आहे 7.9 किलोमीटर उलट आहे रे त्या बाजूला म्हणजे जाऊ शकतो जायचंच 7 किलोमीटर आहे 7 किलोमीटर आहे अरे आपण जाणारच आहे खाली जायचंच कुठलं एक्सप्लोरिंग नवीन काहीतरी तुमच्यासाठी शोधून आणू ऋषी बघतो तू एक कंटेंट दे पाडायचं हा या ब्लॉग मध्ये ऋषी नाही, नाही, मला दरवेळेस ते जुन्या ब्लॉग मधली क्लिप नाही टाकायची नाही या ब्लॉग मध्ये प्लीज पक्का पोहोचव पड ऋषी 2 ब्लॉग्स मध्ये पडलाय आपल्या वाल्या मध्ये पडलाय त्याची link वगैरे टाकतो, मेन तो बघा. आणि कॅरेक्टर अजून मेन कुठलं कॅरेक्टर रे? सार्थक नाही हा. आहे. पण तो नाहीये हा तो बग्गू वाला जो 500 ला गेलो होतो तो तिकडे पण तिकडे एवढा भारी पडलाय ना अरे फुल अरे काय सागर सागर water bottle चाललंय. आणि समजा दूध सागर सापडला तर मुठ्ठी सागर तुला घ्यायला लागेल चौमुख सागर करायला लागेल मग सागर तुला अरे रेंज मला नाहीये तुला आहे का ऋषीला रे बघ शिंदे स्कॉर्पिओ असती तर डायरेक्ट घातली असती न विचार करता एवढं चालत जायला लागतंय आपल्याला आता 1 किलोमीटर इथं चालत जायचंय चालायचं हा रोड लवासाचा आहे इथनं जरा गेले की लवासा सिटीला जातो road. गाडी लावली आता आम्ही 1 to 1 करत चाललोय
पेट्रोल कमी आहे, पेट्रोल असतं ना गाडीत मग नेली असते. पुढे वळायला जागा नसती मग काय करतो? असणार 100% जागा. कसा उडणार मोरे दाखव. रमेश कसा पडणार टेरेस वरून? कसं पडलं कसं हातात बाटली. हातात A few moments later. काय चालतंय हेलिकॉप्टर घेऊ म्हणते. लॉस गाईज नव्हतं वॉटरफॉल तिकडे. आंबे लावतो. उलट वन नाद करायचं नाही. हा. नात करते काय. हा. एखादा बुचकन. ही गाडी फक्त फ्रंट बॅक लेफ्ट राईट ते विषय संपला आणि सीएनजी वर चालते एवढाच विषय. शिंदे चालवतो सीएनजी वरच पण कॉन्ट्री पेट्रोलची लावतो. एवढा डेंजर येतो. पेट्रोलची परवडणार नाही. ही असली शिंदे अशी कधी कधी इथे राव. E20 मुळे तर अजून शिंदे कधी इथे राव. त्या दिवशी फक्त गाडीतून निघून भेटतो.